या बैसण्याच्या रानात मला बाई दिसत पांढर आग दिसत पांढर बाळू मामाची भेंड पांढर बाळू मामाची भेंड दिसत पांढर बाळू मामाची भेंड या गजण्याच्या रानात मला बाई दिसत पांढर गोरट बोकडे सुटला होता कोण सुटला होता रे या बाई डोंगर मनात कशी बाई सरती कोकर बाळू मामाची लेकर सरती कोकर बाळू मामाची लेकर सरती कोकर बाळू मामाची लेकर या गजण्याच्या रानात मला बाई दिसत पांढर बाळू मामाची लेकर
दिसत भांडर बाळू मामाची मेंढर नंतर भेटत तुमच्या बारीक बारीक असून बारीक चहा प्यायचं बारीक बसून पण नाचा असून बारीक असून बारीक असून बारीक असून बारीक असून बारीक काय गुतामत झाली काय आता ओरी झोपून काय ते नसलेली या जुन्याच्या रानात मला मैदीचं भांडर दिसत भांडर जुन्याच्या रानात मला मैदीचं भांडर दिसत भांडर बाळू मामाची दिसत पांढरा बाळू मामाची मेंढर म्हणून आज मनातून मांडलेलं आपल्या अरे घेऊन तेल टाका कोणतरी शान होतं ते फडके शान बोलल्यावर ते इतकेच नसते शान बसा बोलल्यावर तेच जाऊन बसलं आपले संजीव मंत्री आता झालेलं बाळूमामाचं गीत संजय भाऊ आत्रे बाळूमामाच्या नावाने त्यांनी 11 रुपये दान केले. धन्यवाद. धन्यवाद. कारण कुठलंही दैवत असो दैवतावरती भाव ठेवा. भावनेनं श्रद्धेनं कोणतीही गोष्ट केली म्हणजे ती सहजासहजी योग्य होत असते. तेव्हा मांडलेला आज मोरे परिवाराने हा कुल दैवताचा जागर आपल्या दारामध्ये. कारण जागरण या शब्दाचा अर्थ काही त्यांना अजून समजेना. मी काल बॉम्बेला गेलताना मला फार जागरण झालं. पुढं गाठी वाजवली तिकडं बसमध्येच वाजवली. तर जागरण या शब्दाचा अर्थ आहे आपण जागावं आणि दैवताला जागृती ठेवावं. सावतानी आपण जागावं दैवताला जागृती ठेवावं. पण हल्ली आता कोण बसायलाच टाइम राहिला. हल्ली सगळी बिझी झाली. सगळी आता घाई झालेली. पण लक्षात असू द्या अति घाई पण ती संकटातच नाही. तेव्हा संकटामध्ये जाऊ नका. वेळोवेळी या कुलदैवताची आराधना करा. कारण दूर लांबवर जायची गरज नाही. दूर लांबवर जायची गरज नाही. कधी चालले भाऊ 4-5 जणी घेऊन चालले. अरे इकडे बसले ते बेंच बदलू राहिले ते. तर हे आपले खंडोबा देवाचे भक्त नामदेव त्रिभान त्यांची भावना खंडोबा देवावरती आणि त्या सावता महाराजांच्या अभंगावरती. तेवढं सावता महाराजांचा अभंग म्हणा म्हणून त्यांनी सावता महाराजांच्या नावानं 101 रुपये दान केलाय. धन्यवाद. तर कल्याण सदा आनंदात येळकोटा जिजी जिजी असो काही हरकत नाही. आवड आहे म्हणून सवड भेटत असती. ज्याला आवड असते त्याला सवड असती. सवड असती. पण ज्याला मात्र आवडच नसती त्याला मात्र गोधडी गरम असते. शेवटी ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न असतो. आवड आपली ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न असतोय. कारण जागरण म्हणजे नुसता खेळ तमाशा नाहीये. भावनेनं बसावं. एक क्षणभर कोणा भावनेने बसलं पाहिजे.
कारण गीतामधूनही सांगितलं देवाऱ्याच्या गाभाऱ्यामध्ये तुला खंडेराव आता तरी देवा क्षणभर का होईना देवा रूप तुझं दाव. रूप दाव. क्षणभर का होईना पण देवाची आराधना केली पाहिजे. म्हणून आवड कळवली सावता महाराजांच्या अभंगाची. कारण पहा अनेक समाजामध्ये संत होऊन गेले. समाज हा तुम्ही आम्ही निर्माण केलाय. समाज हा तुम्ही आम्ही निर्माण केलाय. देवाने फक्त माणूस तयार केलेला आहे. म्हणून देवानं जातपात केलेली नाही. अनेक जाती धर्मामध्ये अनेक संत होऊन गेले. त्याचप्रमाणे माळी समाजामध्ये होऊन गेले संत शिरोमणी सावता माळी. वा वा, सावता महाराजांच्या नावाने एकदा टाळी वाजवा. सावता माळी होऊन गेले. त्यांनी तुमच्यासारखे आमच्यासारखे देवाला गेले आणि तिथंच थांबले. 10 दिवस कुंभमेळ्यात गेले. असं केलं का त्यांनी? नाही. त्यांनी फक्त काय केलं? शेतामध्ये काम करता करता फक्त देवाचं नाव घेतलं. देवाला सुद्धा त्या सावता माळ्याच्या घरी यावं लागलं होतं. म्हणून कुठं तीर्थाला जायची गरज नसते.